त्याची अंमलबजावणी आम्ही केली याचं समाधान आणि खूप आम्हाला आनंद आहे. आणि म्हणून विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी फक्त चर्चा आणि सरकारला जाब विचारण्याचं काम यापेक्षा दुसरं काही विरोधकांनी केलं नाही. पायऱ्यांवरच फक्त आता नाटकं म्हणणार नाही मी, पण ते तेवढं करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये धन्यता मानली. बीडच्या आणि परभणीच्या घटनेबाबत देखील प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय गांभीर्याने सरकारने दोन्ही घटना गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये सविस्तर निवेदन मुख्यमंत्री महोदयांनी केलं आणि कारवाई देखील केलेली आहे. आणि त्यामुळे या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकार करेल. गुन्हेगार किती मोठा असेल आणि कुणाच्याही ओळखीचा पाळखीचा जवळचा असेल तरी सुद्धा कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम आमचं महायुती सरकार करणार नाही. हे राज्य कायद्याचं आहे. हे राज्य सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी आहे. आमच्या माय भगिनींच्या रक्षणासाठी आहे. त्यामुळे हे राज्य जे आहे, आमचं सरकार जे आहे, हे सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. आणि त्यामुळे काही लोक म्हणाले मंत्री प्रश्नांची उत्तरं देत नाहीत. हे अधिवेशन विनोदी असल्याची टीका काही लोक करून गेले. परंतु काही लोकांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता त्यावेळेस आमदारकीचाही राजीनामा देऊ असं म्हटलं होतं. परंतु ती आमदारकी वाचवण्यासाठी फक्त पर्यटन म्हणून काही लोक येऊन जातात आणि त्यांनी हे अधिवेशन विनोदी म्हणणं म्हणजे हाच मोठा एक विनोद आहे. आणि म्हणून बाकी जाऊ द्या, मी जास्ती काही टीका करत नाही. पण हे अधिवेशन अतिशय बरं. दुसरं, आपल्या सोयाबीन आणि कापसाला सरकारने 5,000 रुपये हेक्टरी मदत केली. त्याचे 4,194 कोटी 96 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. हेही मी या ठिकाणी नमूद करतो. आणि कांद्याच्या संदर्भात देखील मुख्यमंत्री स्वतः आपल्या केंद्र सरकारशी संबंधित मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्कात आहेत आणि कांद्याचा भाव जो आहे तो खाली आला आहे. तो 20% जो एक्सपोर्ट ड्युटी आहे ती कमी करावी यासाठी देखील केंद्र सरकारशी आम्ही पाठपुरावा करतोय. त्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल. आणि म्हणून आजचं या आठवड्याभराचं अधिवेशन जे आहे अतिशय यशस्वी झालं. आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजींना देखील मी त्यांचे अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि आपल्या सगळ्या पत्रकारांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की आम्ही आमच्या अधिवेशनातल्या कामकाजाला आणि एकंदरच घेतलेल्या निर्णयाला आपण चांगली प्रसिद्धी दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महायुती वंशा अभूतपूर्व यशानंतर आता महायुतीचे कॅप्टन आणि खरं म्हणजे विरोधी पक्षात असताना विदर्भाच्या प्रश्नासाठी सातत्याने झटणारे आज राज्याचे प्रमुख या ठिकाणी आहे. आणि एक काळ असं होतं की आम्ही धरणासाठी आंदोलन करत होतो, परंतु विरोधी पक्षांनी कुठल्याही शेतकऱ्यांसंदर्भात कुठलाही प्रश्न उपस्थित न करता संवेदनशील मनाने विदर्भाच्या धान्यस्पादक शेतकऱ्याला बोनस देणारे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदय यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. पहिल्यांदाच कुठली वेगळी बातमी बनू नये म्हणून स्पष्टीकरण करतो की राज्याचे आमचे दुसरे सहकारी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दुपारीच माझी परवानगी घेऊन बीड आणि परभणी या दोन्ही ठिकाणी ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनेमध्ये जे पीडित आहेत त्यांची भेट घेण्याकरता त्या ठिकाणी गेलेले आहेत, म्हणून ते पत्रकार परिषदेत उपस्थित नाहीत. अन्यथा अजितदादा नाराज अशा प्रकारची बातमी कृपया लावू नये. आताच माननीय एकनाथराव शिंदेजींनी आपल्या समोर संक्षिप्त अशा प्रकारचा आढावा ठेवलेला आहे. हे अधिवेशन
दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी झालं. त्यापूर्वी 3 दिवस मुंबईमध्ये छोटंसं अधिवेशन झालं होतं. आणि आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक 5 वर्षाने जेव्हा नव्याने निवडणूक होते त्यावेळी पहिलं अधिवेशन हे छोटं अधिवेशन असतं, कारण ते केवळ पुरवणी मागण्यांपुरतं अधिवेशन असतं. इतर फारसं कुठलं कामकाज त्या अधिवेशनामध्ये होत नाही. तथापि या 6 दिवसामध्ये भरगच्च अशा प्रकारचं कामकाज या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने केलेलं आहे. आणि विशेषतः 17 विधेयकं मंजूर करण्याचं काम आणि चर्चेसहित, म्हणजे गोंधळात नाही तर चर्चा करून 17 विधेयकं मंजूर करण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि एक विधेयक, महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक, हे संयुक्त चिकित्सा समितीकडे आपण पाठवलं आहे. खरं म्हणजे अर्बन नक्षलवाद आणि फ्रंटल ऑर्गनायझेशन्स या संदर्भात नक्षल पीडित सर्व राज्यांनी असं विधेयक केलेलं आहे. म्हणून आपल्याही राज्यात ते केलं पाहिजे असा अँटी नक्षल ऑपरेशन्स विभागाचा आग्रह होता. म्हणून आपण ज्यावेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि मी गृहमंत्री होतो त्यावेळेसच आपण याचा मसुदा तयार केला होता.